हॅलो फ्रेंड्स, मी नेहा ड्रीम पार्लरमधून. पहिलं कसं होतं ना, जेव्हा आपण ॲब्रो करायचो ना, तेव्हा एकच हाताने आपलं डायरेक्शन चेंज करून क्लायंटची पण चेअर पाठी घ्यायचो. क्लायंटला उठवावं लागायचं. मग क्लायंटच्या पाठीमागे जाऊन मग एक ॲब्रो करायचो. मग त्यामुळे काय व्हायचं की एक ॲब्रो पातळ, एक ॲब्रो जाडा असं कधी कधी होऊन जायचं. ज्या बिगनर असतात ना, त्यांच्याबरोबर मोस्टली असं होतं. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, आपल्याला क्लायंटला न चेअर पाठी घेता न उठवता फक्त आपला डायरेक्शन आपण चेंज करायचा आहे. अशा पद्धतीने ॲब्रो करायचं आहे. जसं फर्स्ट तुम्ही या हाताने ॲब्रो कराल. फक्त तुम्हाला सीझर बघायची कसे, आणि तेच तुम्ही हा हातातला या हातात घेऊन तुमचं फक्त हाताचं डायरेक्शन चेंज करायचं आहे. अशी जेव्हा दोन्ही हाताची प्रॅक्टिस ठेवाल ना, फक्त तुम्ही तुमचं डायरेक्शन चेंज करून ॲब्रो आरामात करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण असं समोरासमोर ॲब्रो करतो ना, तर आपल्याला बरोबर ट्रायंगल वगैरे कमी जास्त वगैरे सगळं आपल्याला परफेक्ट कळून जातो. कारण की तो जो डायरेक्शन असतो ना, क्लायंटच्या बरोबर समोरचा असतो. आणि पहिलं कसं होतं, डायरेक्शन आपण पाठून एक घ्यायचो, एक फोडून घ्यायचो, म्हणून कधी कधी ते 19-20 होऊन जायचं. पण तुम्ही अशा पद्धतीने जरा ॲब्रो करायला शिकलात ना, मेन तर काय प्रॅक्टिस. तुम्ही प्रॅक्टिस परफेक्ट ठेवली की तुमचं ॲब्रोचं प्रत्येक गोष्ट परफेक्ट होणार. ओके, थँक्यू.